खळखळून उकळी आलेल्या पाण्यामध्ये हा व्हीट पास्ता घाला, थोडंसं मीठ घाला आणि अगदी 7 ते 8 मिनटासाठी छान असं ह्याला शिजवून घ्या. मग एक चाळणीमध्ये हे गाळून घ्या आणि साईडला ठेवा थोडंसं थंड व्हायला. तोपर्यंत वाटीमध्ये इथे आपण पिझ्झा पास्ता सॉस, केचप आणि मेयोनेज घेऊ. एक चमचा तिन्ही पण घ्यायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे. हा सॉस आपण बाजूला ठेवूया. इथे काही भाज्या कापून घेतलेल्या आहेत, कांदा, शिमला मिरची, स्वीट कॉर्न, टोमॅटो आणि कोथिंबीर. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही ॲडही करू शकता. हे स्क्यूअर्स घेतलेले आहेत. आता हे उकडलेला जो पास्ता आहे हा आपण ह्यामध्ये ह्या पद्धतीने लावून घेऊया. हे सगळे मी एकत्र असे लावून घेत आहे. आता तो जो आपण सॉस बनवून ठेवला होता तो सॉस आपण इथे दोन्ही बाजूनी, पुढे आणि मागे दोन्ही बाजूनी छान लावून घ्यायचा आहे, म्हणजे टेस्ट सगळीकडे इक्वली आपल्याला मिळते. मोझरेला चीज ह्यावरती घातलं आहे. तुम्ही घरचं रेग्युलर चीजही घालू शकता. हे चीज छान असं मेल्टही होतं आणि खाताना छान लागतंसुद्धा. ह्यावरती कांदा घालून घ्यायचा आहे. त्याचबरोबर टोमॅटोचे पीसेसही घालायचे आहेत. तुम्ही इथे रेड आणि येलो बेल पेपरसुद्धा वापरू शकता. मी इथे कॅप्सिकम, शिमला मिरची घातलेली आहे. त्यानंतर कॉर्नसुद्धा घातलेले आहेत. स्वीट हलकी टेस्ट मुलांना खूप आवडते, त्यामुळे कॉर्न आवर्जून घाला. आपले हे रंगीबिरंगी स्क्यूअर्स बनून तयार झालेले आहेत. ह्यावरती ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स आवडत असेल तर वरनं स्प्रिंकल करा. आणि चला आता मायक्रोवेव्ह करूया. तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरही तुम्ही करू शकता. वेव्ह केलेलं आहे. छान असे आपले हे कलरफुल स्क्यूअर्स तयार आहे. पिझ्झा पास्ता आगळी वेगळी अशी ही डिश आहे. मुलांना नक्की आवडेल. रंगबिरंगी पण आहे आणि मुलांना पास्ता आणि पिझ्झा दोन्ही आवडतं. नक्की तुम्ही ट्राय करा आणि डब्यामध्ये नक्की द्या. मुलं खूप खुश होतील.